मित्रांनो नमस्कार. पंढरी पाटे. मी रिसेंटली आहे लीड बँकेमध्ये, ज्याला मराठीमध्ये आपण अग्रणी बँक म्हणतो. मुळात ही स्कीम लॉन्च केली होती 1969 साली गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांनी. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया तुम्हाला माहिती आहे, याची स्थापना 1935 मध्ये झाली आणि 1949 मध्ये त्या बँकेचं राष्ट्रीयकरण झालं. आता ही लीड बँक डिस्ट्रिक्ट लेवलवरती नेमकं काय काम करते आणि माझ्यासोबत या बँकेचे जिल्हा अग्रणी प्रबंधक रिस्पेक्टेड ज्ञानेश्वर टारपे साहेब आहेत. खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांची विठ्ठल म्हणायला काय हरकत नाही आपल्याला. आणि ही बँक शेतकऱ्यांना लोन किती गेलं, या वर्षीचं एकंदर टार्गेट किती आहे आणि ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये जेवढे काही इनोव्हेटिव्ह प्रोग्राम्स असतात बँकिंग सेक्टरच्या माध्यमातून राबवण्यात येणारे, याच्यावरती समन्वय साधण्याचं काम बँक ही काम करत असते. आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये जेवढे काही राष्ट्रीयकृत सहकारी ग्रामीण बँका किंवा खाजगी बँका आहेत, यांच्यावरती नियंत्रण समन्वय साधण्याचं बँक ही कॉन्स्टंटली करते आहे. आणि माझ्यासोबत टारपे सर आहेत. नमस्कार. नमस्कार. शेतकरी चळवळीच्या वतीनं मी सर्व शेतकऱ्यांचं स्वागत करतो. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बाब ही आहे की शेतकऱ्यांना सध्या रिसेंटली यवतमाळमध्ये कर्ज वितरणाच्या संदर्भाने अडचणी जात आहेत. कोणती बँक शेतकऱ्यांना टाळाटाळ करते, कुठली बँक शेतकऱ्यांना कधी कधी म्हणते की आज नाही उद्या या परवा या. या सगळ्या विषयाच्या संदर्भाने इत्थंभूत माहिती आज टारपे साहेब देतील. शेतकरी मुवमेंट यवतमाळ यांच्या माध्यमातून मी माझे सहकारी मित्र प्रवीण आडे यांनी साहेबांची भेट घेतली. सर, यावर्षीचं एकंदर टार्गेट किती होतं आपल्या जिल्ह्याचं? या मागच्या वर्षीचं टार्गेट जे होतं आपलं खरीपमध्ये 2200 कोटीचं टार्गेट होतं खरीपमध्ये, आणि रबीमध्ये 200 कोटीचं टार्गेट होतं. बरं, यावर्षी किती होतं? यावर्षी पण सेम टार्गेट आपल्याला दिलेलं आहे, कारण की मागच्या 2200 कोटीचा खरीपमध्ये आहे. सेम टार्गेट आहे. सेम टार्गेट दिलेलं आहे आणि 200 कोटीचा रबीमध्ये दिलेलं आहे. दरवर्षी हे टार्गेट साध्य होते का? नाही, हा तेच विशेष म्हणजे तेच आहे की मागच्या वर्षी पण आपलं फक्त 63% पर्यंत टार्गेट आपलं अचीव्ह झालेलं होतं. त्याच्यामुळे फक्त 63% पण ते अचीव्ह नाही झाल्यामुळे आपण वाढू शकलो नाही, कारण की जर अचिव्हमेंट आपलं जास्त झालं असतं आपलं टार्गेट वाढावं लागलं असतं. बरोबर. जनरली आपण दरवर्षी टार्गेट वाढवतो. टार्गेट कम्प्लीट का होत नाही, नेमकं रिझन काय? रिझन मध्ये काय, कोणाचे रिन्युअल वगैरे होत नाही, अरे अच्छा, नवीनीकरण होत नाही, कोणी जुने कर्ज वगैरे असतात ते भरलेवर नाही, आणि काय आता काही शासनाचे ते माफीचे वगैरे असल्यामुळे कुणाचे जे ओरडे होते ते त्यांनी त्या अजूनपर्यंत भरलेले नाही आहे. त्याच्यामुळे नवीन कर्जाला पण त्यांना वाव मिळाला नाही. मग कारण का बँकांकडे काही कर्जाचं ओरडी वगैरे झाले तर त्यांनी जर नवीनीकरण जर झाले असते तर त्याचा अजून आपला वाढलेला असता. ओके. रिसेंटली यवतमाळ डिस्ट्रिक्ट मध्ये अशी कुठली बँक आहे की ज्या बँकेनं सर्वाधिक जास्त आतापर्यंत, म्हणजे मे 2026 पर्यंत सर्वाधिक जास्त शेतकऱ्यांना क्रॉप लोन प्रोव्हाइड केलेले? कोणती बँक? क्रॉप लोनचं पण आपलं ते वायडीसीसी यवतमाळ डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक सर्वाधिक जास्त 194 कोटी जवळपास त्यांचं आहे आतापर्यंत वितरित केलेलं आहे. बाकी आता बँकांचं आहे, राष्ट्रीय बँकांचं पण आहे. कोणाचं 4%, कोणाचं 5%, अशा प्रकारे टोटल आतापर्यंत आपलं जवळपास 34 पर्यंत आपलं मला वाटते 12.8% आपली वाटप झाली. जवळपास 281.85% रुपयाची आपली वाटप झाली. 281 कोटी. स्टेट बँक ऑफ इंडिया जेवढ्या काही महत्वाच्या राष्ट्रीयकृत बँका सध्या डिस्ट्रिक्टमध्ये काम करतात, ह्या शेतकऱ्यांना खूप त्रास देतात. याबद्दल आपलं काय मत आहे? ते खरं वास्तविक सत्य असं तर म्हणता येत नाही, कारण काय हे बँकाची ही लिगसी आहे. बँकाला आपलं हे काय आपलं कर्तव्य बजावणे आहे. प्रत्येक शेतकऱ्याला याचा फायदा मिळाला पाहिजे. आणि असं काही तांत्रिक अडचणी असू शकते, त्याच्यामुळे काही कदाचित डिले होऊ शकतं. म्हणजे त्रास म्हणून तसं म्हणता येणार नाही, कारण प्रत्येकाची आपापली जिम्मेदारी आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये सगळ्या प्रत्येकानं व्यवस्थित वाटप झालं, कर्ज वाटप झालं. ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या मला कॉन्स्टंटली फोन येतात की बा आम्हाला कर्ज भेटत नाहीये, ही बँक म्हणते की उद्या या, परवा या, तेरवा या, अशा अडचणी जातात. खरीप 15 दिवस आलेला आहे. नाही, बरोबर, बिलकुल. आता यावेळेस तर आपलं पाहिजे होतं फिक्स असायला पाहिजे होतं. याच्यामध्ये बँकांना म्हणजे आता पण असं आवक व्हायला पाहिजे होती का शेतकऱ्यांची वगैरे, की कर्जासाठी एकदम लागून राहायला पाहिजे होती. पण ते सध्या दिसून येऊन आला, कारण आता 15 तारखेपर्यंतचा जो सध्याचा चालू आहे ते खूप कमी प्रमाणामध्ये सुरू आहे. 25 मेला केरळमध्ये मान्सून दाखल होतो. बिलकुल 10 दिवस फक्त शेतकऱ्यांकडे उरलेले आहेत आणि कर्ज वितरित होत नाही. प्रबंधक आहात आपण बँकेचे. याच्यामध्ये आता 1-2 हे कारण असू शकतात. काही नवीन शेतकरी वगैरे ज्यांच्याकडे आता नवीन घ्यायचे आहे त्यांना एक आहे, आणि जे मागच्या वर्षी जे रेग्युलर आहे त्यांना आता रिन्युअल करून घेणे, आपल्या नव्याने हे करून परतफेड करून त्यांना नव्याने आपलं कर्ज म्हणजे अनाउन्स करून म्हणजे थोडं वाढवून वगैरे मिळू शकतं. तो एक आहे, ते 2 लोकांचं आहे. आणि बाकी झालं जे आता काही लोक थांबलेले आहे कर्जमाफीसाठी वगैरे, ते आल्यानंतर ते मग त्यांना पण ते पण सुरू होऊनच जाईल. महायुती फोकांड्या सरकारनं शब्द दिला होता शेतकऱ्यांना की बाबा हा कर्ज वितरित करू वगैरे वगैरे म्हणून, आणि कर्ज माफ करू या स्कीमच्या माध्यमातून. मला वाटतं त्या स्कीमचं नाव अहिल्याबाई होळकर आहे, करेक्ट आहे?
अहिल्याबाई होळकर स्कीमचं नाव आहे, एवढ्या मोठ्या एका सम्राज्ञीचं त्याला नाव दिलं आणि अद्यापही त्याचा GR आला की नाही त्याच्यामध्ये? नाही, अजूनपर्यंत या बाबतीमध्ये अरे अजून काही निकष वगैरे आलेले नाही आमच्यापर्यंत. म्हणजे खरीप आणि येतोय. जेव्हा हे निकष आले काही त्यानंतर मग समोरची वाटचाल करू शकतो, हे काय होऊ शकतं काय अरे बापरे. तर याबद्दल तर आम्ही काही सांगू शकणार नाही जोपर्यंत याच्यात बँका साहेबांचा काही त्याच्यामध्ये रूल नाहीये, सरकारचा रूल आहे. त्याच्यामध्ये म्हणजे बँकांना फक्त याच्या काही निकष जर आले त्या बाबतीमध्ये प्रत्येक बँके आपल्या परीने ते हे करून मग ते पुन्हा शेतकऱ्याला पीक कर्ज देण्यासाठी हे करतात. म्हणजे सत्ताधारी पक्षातले शेतकरी नेते बच्चू कडू यांनी लढा दिला होता, तो आता फोल होत आहे असं म्हणायला काही हरकत नाही, कारण अद्यापही GR पोचला नाही. शेतकऱ्यांना कर्ज वितरित होण्याचा प्रश्न तर सोडून द्या, कर्ज माफी होईल की नाही हा पण डाऊट आहे. हे सर सांगतायत, मी नाही म्हणतोय. नाही, माझं हे नाही प्रशासनाचा अधिकारी म्हणतो. प्रशासनाचे अधिक म्हणजे माझं या बाबतीत हे त्यांचा म्हणणं रोल नाही. नाही त्याच्यामध्ये. बँकांकडे काही अजून सर्क्युलर गाईडलाईन आलेल्याच नाही. गाईडलाईन्स आलेल्या तर बँक त्या लोकांना म्हणजे हे नाही करणार ना जोपर्यंत बँक कधी पण तत्पर असतात. जर त्यांनी रिन्युअल वगैरे केले आपले कर्ज खाते वगैरे तर द्यायला पाहावा. बँक तर कधी तत्पर असतात ना. बँक तुम्ही कधी तत्पर आहे. प्रबंधक आहात, बँकेचे नियंत्रक आहात, अत्यंत महत्वाची लीड बँक आहे, अग्रणी बँक आहे. आपलं या शहरातील म्हणजे जिल्ह्यातील सहकारी, ग्रामीण आणि खाजगी बँकांवरती बऱ्यापैकी नियंत्रण दिसत नाही. असं काय म्हणताय? कारण जेवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना आतापर्यंत लोन सर्क्युलेट व्हायला हवं होतं ते होताना दिसत नाही. याचा अर्थ तुमचं त्यांच्यावरती नियंत्रण नाहीये का? नाही, आमच्या पुन्हा गाईडलाईन गेलेले आहे. नवीन कर्जासाठी पुन्हा गाईडलाईन गेलेले आहे. आम्ही पुन्हा टार्गेट वगैरे सगळ्यांना दिलेलं आहे यावर्षीचे पण. आतापर्यंत एकूण पर्सेंटेजचे किती पर्सेंटेज कर्ज आता loan सध्या वितरित झालं? आपल्याकडे सध्या 12.8 पर्यंत हे झालेलं फक्त 12. आहे. जनरली मे नंतरच सुरू होत असते कर्जाची वाटप वगैरे. 1 मे पासून सुरू होत असते. तर पण त्या शेतकऱ्यांना हिशोबाने सध्या आता सीड फीड पटेला जर परचेस करायचं आता सुरू झालेलं आहे. आता पूर्ण खताचे झालेलं आहे. बियाचे भाव वाढलेले आहेत. फक्त 12.8% कर्ज आतापर्यंत वितरित झालेलं आहे. मी शेतकरी बांधवांना या माध्यमातून विनंती करतो, प्रश्न खूप आहेत, अडचणी खूप आहेत. जर कर्ज वितरणाच्या संदर्भाने जर तुम्हाला काही अडचणी येत असतील तर सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या बाजूला लीड बँक आहे. निश्चितच आमच्यापर्यंत संपर्काला काही जर अडचणी जरी आल्या तर आम्ही सदैव बिलकुल तत्पर आहोत. दत्त त्याबद्दल आम्ही चौकामध्ये या बँकेचं लोकेशन आहे. मी शेतकऱ्यांना रिक्वेस्ट विनंती करतो की मायबाप आपण, सरांचं नाव ज्ञानोबा आहे. कधी कुणाकडे जरी अडचणी आल्या या बाबतीमध्ये कर्ज वितरणासाठी कुणाला जरी वाटली अडचण तर थेट माझ्याशी संपर्क साधा. मला कोणत्याही बँकेची जरी अडचण आली सर कृपया तुम्ही तुमचा नंबर सांगू शकता? माझा नंबर नोट करून घेऊ शकता. सांगा. 750 750 77 77 66 66 003 003 हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. कधी काही असं अडचणी वाटलं माझ्या लेखी पण अगर कोणी टाळाटाळ करत आहे तर आम्ही कधी पण तत्पर आहे या बाबतीमध्ये. शेतकऱ्या बाबतीत तरी आमचा म्हणजे हा एक दृष्टिकोन पॉझिटिव्ह आहे बिलकुल की प्रत्येकाला कर्ज मिळालं पाहिजे आपल्या इथे. आपल्या जिल्ह्यामध्ये असं काही हे नाही झालेलं पाहिजे असं अडचण नाही. साहेबांचं आपल्याला सहकार्य आहे. मी शेतकऱ्यांना विनंती निश्चितच करतो, सहकार्य आहे. शेतकरी बांधवांना प्रत्येकाला सहकार्य आहे. 30 तारखेपर्यंत कर्ज माफी करून मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट केलं होतं. बरोबर आहे. तर त्याच्यामध्ये आता शेतकरी येतात जातात वापस कर्ज नाही मिळत की तुमचं बाकीचं कर्ज बाकी आहे. त्याच्यात आता साहेब दोषी आहे, शेतकरी दोषी आहे की सरकार दोषी? सरकार दोषी आहे. साहेबांचा याच्यामध्ये काही विषय नाही. ते प्रशासनातले एक अधिकारी आहे. आपण त्यांना हा दोष देऊ शकत हा विषय बँकेचा नाही. कर्जमाफी होत म्हणून लोक भरत नाही. फक्त आपण साहेबांना एवढी रिक्वेस्ट करू शकतो, ज्या शेतकऱ्यांना अडचणी जात असतील त्यांनी शेतकऱ्यांच्या ज्या कर्जा वितरणाविषयी अडचणी आहे त्या आम्ही सोडवायला कधी कटिबद्ध आहोत. आम्ही कधी